वारसदारानं हे स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं या पेलनं ते राजे संभाजीराजे यांना सर्वप्रथम वंदन करतो. खरं तर शिवाजी महाराज हा शब्द आपल्या कानात जाताच आपल्या धामण्यांमधलं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. कारण आपली मातीच नेमकी तशी आहे, आपला महाराष्ट्रच नेमका तसा आहे. खरं तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतिराचा शक्तीच्या पैलतिराचा महाराष्ट्र, मातीत दुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा दगदगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छातण्यातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्र माझा म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा इतिहास ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोट गुळात घेऊन गोंगवणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पौडला होता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिव धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कचदिल यवनांच्या पुढे मराठी रेत व्याकुळली होती आणि याचा तुटला एक विजेता लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातनं. आणि जे झोपले होते ते ताडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालू लागले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावे श्रींची इच्छा घुमू लागली, मोहीम फत्तेच्या इशाऱ्याने घुमू लागली आणि 750 वर्षानंतर मराठी मातीतलं तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन गर्दन तळ हातावर पेलून ठामपणे उभं टाकलं आणि रायगडावर 32 मणांचं सोनेरी सिंहासन उभं राहिलं. लोककारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. सकल गुणमंडित अखंड लक्ष्मीलांकृत राजकार्य धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ही किंकाळी रायगडाच्या कणाकणाला, महाराष्ट्राच्या मणामणाला आणि काळच्या क्षणाक्षणाला पेदून चालती झाली. आणि खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं राज्य उभं राहिलं, स्वराज्य उभं राहिलं. पण अखेर 3 एप्रिल 1680 रोजी स्वराज्याचा हा सिंह स्वराज्याला सोडून कायमचा निघून गेला. पण मृत्यू समयी शिवाजी महाराजांनी आपले डोळे मिटले तेव्हा त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नव्हती. नाहीतर आमच्या इथं जेव्हा एखादा माणूस कष्टाने एखादी गोष्ट उभा करतो, कष्टाने एखादा धंदा उभा करतो, तेव्हा मृत्यू समयी त्याच्या मनामध्ये काळजी असते. अरे आपण गेल्यानंतर आपल्या धंद्याचं काय होणार, आपण गेल्यानंतर आपला धंदा कोण चालवणार. कारण त्याचा पोरगा एका बगलामध्ये एक पोरगी, दुसऱ्या बगलामध्ये दुसरी पोरगी आणि तोंडात दारूची बाटली घेऊन गावोगावी गटारात लोळत असतो. पण मृत्यू समयी शिवाजी महाराजांनी आपले डोळे मिटले ते निर्धास्त होऊन मिटले. कारण त्यांना माहिती होतं या सह्याद्रीचा सिंह जरी या स्वराज्याला सोडून कायमचा निघून चालला असला तर या सिंहाचा छावा या स्वराज्याला सांभाळायला तत्पर आहे. आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर 10 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. संभाजी महाराज या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी औरंगजेबाची करडी नजर महाराष्ट्रावर पडली होती आणि संभाजी महाराजांनी स्वराज्याचा घाट बांधायला सुरुवात केली. आणि एके दिवशी म्हणाले असेच संभाजी राजे आपल्या सरसेनापतींना, मामाजी स्वराज्याचा घाट तर आम्हाला बांधायचाच आहे, पण या औरंगजेबाचा थाट सुद्धा उतरायला हवा. जागा शोधा मोक्याची. आणि हंबीररावांनी जागा शोधली अगदी मोक्याची. राज एक जागा आहे अगदी मोक्याची, बुऱ्हाणपुरा. अरे बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाची दख्खन येथील राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ जसा शोधतो तसा बुऱ्हाणपुरा शोधतो. ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य अफाट आणि कडाडला छावा असं तर गाला छापा त्या बुऱ्हाणपुरावर, करा पुरा कोळसा त्याचा आणि निघले मराठे. घातला छापा बुऱ्हाणपुरावर, ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य सार सार लुटलं. अरे बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचा हळवं काळीज, पण पुरा चेंदा मेंदा केला त्या काळाचा. औरंगजेबाला हा पहिला धक्का सहन होतो तोच महाराजांनी दुसरा धक्का दिला. औरंगाबाद औरंगजेबाच्या नावाने बसवलेलं शहर, पण संभाजी महाराजांनी त्यालाच हात घातला. इतकं लुटलं की त्या औरंगजेबाच्या नावाशिवाय दुसरं काही ठेवलंच नाही. अरे एखाद्या सुंदर बागेचं सौंदर्य आपल्या मनामध्ये साठून ठेवावं म्हणून आपण क्षणभरासाठी डोळे मिटावे आणि पुढच्या क्षणी डोळे उघडावे तर समोर स्मशान दिसावं अशी अवस्था करून ठेवली होती त्या औरंगाबादेची.
आणि सतत होत राहिलेल्या हल्ल्यानं उफाळला, संतापला औरंगजेब आणि भर दरबारात कडाडला. क्या हमारे तैमूर के घराणे में है कोई ऐसा बादशाह जो रण पर मरा हो? आमच्या तैमूरच्या घराण्यात असा कोणी बादशाह झालाय का की जो रणांगणावर मेलाय? आणि साऱ्या वजीरांनी माना डोलवल्या. नहीं हुजूर, आपके तैमूर के घराने में तो अब तक कोई बादशाह पैदा ही नहीं हुआ कि जो रण पर मरा हो. तो फिर याद रखो, ये काजी औरंगजेब या तो रण पर मरेगा नहीं तो उस संभा को मारेगा. आणि कडकडीत प्रतिज्ञा घेऊन औरंगजेब निघाला. आला, कोसळला महाराष्ट्रावर आणि कडाडला छावा. अरे येतोय तर येऊ दे. अखेर त्या औरंगजेबाला आपल्या मरणाची जागा कळाली तर. आणि औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रावर चालून येतोय तेव्हा राजे आहेत रायगडावर. औरंगजेबाला माहितीये रायगडावर जाऊन संभाजीला पकडणं ही अशक्य गोष्ट आहे. सिंहाला गुहेतनं बाहेर काढायला हवं. आणि मग सुरू झाली औरंगजेबाची रणनीती. आणि दिला आदेश शेरांना, शोधा शोधा, संभाजीचा जीव कुणात आहे शोधा. आणि माणसं कामाला लागली. पुण्यात पुण्यात पुण्यात, संभाजीचा जीव आहे तरी कुणात? हुजूर मिल गया मिल गया. संभाजीचा जीव आहे तो त्या कवी कलशांमध्ये. आणि आमचे पितूर जागे झाले आणि त्यांनी माहिती दिली की संभाजी महाराजांचे सख्खे मेवणे गणोजी शिर्के हे कवी कलशांच्या विरोधात आहेत. शिर्क्यांना अनेक वर्षापासून संभाजी महाराजांकडनं वतन हवं होतं. शिवाजी महाराजांनी ते सुद्धा दिलं नव्हतं. शिर्क्यांच्या मनात त्या गोष्टीचा राग होता आणि पितरांनी कान भरवले. संभाजी महाराज तो आपले सख्खे मेवणे, ते आपल्याला वतन द्यायला तयार आहे, पण हा साला कवी कलश आडवा येतोय. शिर्के पितूर झाले आणि शिर्क्या सरळ चालून गेले कवी कलशांवर. कवी कलशाला मारहाण केली. कवी कलश पळून गेला. संभाजी महाराजांना कळवलं आणि उफाळला संभाजी. अरे जर नात्याचे पदरच स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावं आम्ही? विचारतात झाला येसुबाईंना. अरे नात्याचे पदरच जर स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावं आम्ही? आणि येसुबाई सांगत्या झाल्या, या स्वराज्याला सौभाग्य आणि या सौभाग्याला स्वराज्य मानतो आम्ही. जर नात्याचे पदार्थ स्वराज्याची कदर करत नसतील तर राजे खुशाल चालून जावं त्यावर, भले का ते आमचे सख्खे बंधू का असणार. आणि निघाला छावा, चालून गेला शिर्क्यांवर. शिर्क्यांचा बंदोबस्त केला आणि राजे आले पन्हाळ्यावर. सिंह गुहेतनं बाहेर पडला होता. औरंगजेबाची पहिली चाल यशस्वी ठरली होती. संभाजी महाराजांना मनोमन खबर नव्हती की आपल्या विरुद्ध असं कोणतं षडयंत्र रचलं जात आहे. आणि औरंगजेबाने आपली दुसरी चाल खेळली. औरंगजेबाने सरळ वेढा दिला रायगडाला. संभाजी महाराजांना कळालं, अरे रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी, स्वराज्याचं सिंहासन तिथे आहे, महाराणी तिथे आहेत, बाळ राजे तिथे आहेत, निघायला हवं. म्हणून राजांनी पन्हाळा सोडला आणि राजे रायगडाकडे जायला निघाले. पण औरंगजेबाने आधीच आपल्या सरदारांना सांगून ठेवलंय, जसा मुकद्दर खानानं रायगडाकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद करून टाकल्यात. आणि अखेर दगाफटका करून फितुरांच्या सहाय्यानं संभाजी महाराजांना पळता पळता पकडण्यात आलं. तसा एक धावतून औरंगजेबाला सांगता झाला, हुजूर संभात के दुआ. तसा औरंगजेब कडाडला, पीके तो नहीं आए हो, क्या बकते हो? हाँ हुजूर, मुकद्दर खान ने संगमेश्वर में दस्त कर लिया है उन्हें. बड़ी खुशी की खबर, अल्लाह ताला की मेहरबानी, लाया जाए पूरे शान और शौकत से उसे, पहना जाए तख्त खुला उसे. अरे या संभाजीने आजपर्यंत आपल्या खांद्यावर स्वराज्याचा तख्त बेलला असेल, पण आता याच्या खांद्यावर तख्त खुला चढवा. अरे आजपर्यंत यानं राज वस्त्र घातले असतील, पण आता याच्या अंगावर विदूषकी जबली घाला. अरे आजपर्यंत यानं आपल्या डोक्यावर स्वराज्याचा मुकुट सांभाळला असेल, पण आता याला घुंगरू असलेली विदूषकी टोपी घाला. अरे आजपर्यंत हा घोड्यावरनं, हत्तीच्या अंबारीतनं, मेण्यातनं, पालखीतनं फिरला असेल, पण आता याला उंटाला बांधा. अरे आजपर्यंत राजाला म्हणून नगारे वाजले असतील, पण आता ढोल ताशा वाजवत याची धिंड काढा. अरे कळू द्या सारा महाराष्ट्राला, अबू जालिम आलमपणा औरंगजेबने काहीच केलाय संभाजीला. आणि औरंगजेबाच्या बरहुकूम संभाजी महाराजांची धिंड निघाली. तख्त कुला खांद्यावर ठेवला, अंगावर विदूषकी जबली घातली, डोक्यावर घुंगरू असलेली विदूषकी टोपी घातली, लोखंडी काटेरी साखर दंडात जखडवलं, उंटाला बांधलं आणि वाजत गाजत निघाली दिंड
स्वराज्याच्या छत्रपतीची. अरे कुठल्या तरी बीडमध्ये एखादा दगड यायचा, दनांतीची छातडावर आदळायचा, वेदनांचा कल्लोळ उठायचा, रक्ताच्या तिरकांड्या फुटायचा, पण सारं सहन करायचे राजे. अरे कोणतरी यायचं, हुंड्याची चेपटी पिरगायचं, हुंड्या थया थया नाचायचा, अंगात असलेले लोखंडी काटेरी साखळदंड टोचायचे, पोचायचे, वेदना करायचे. कुणीतरी यायचं, हातात असलेल्या तलवारीच्या टोकानं शरीरावर रेष मारायचं, रेषेबरोबर रक्ताचे चिरकांडे फुटायची, उभ्या मातीला अभिषेक करत चालायची. कुणीतरी यायचं, तोंडावर थुंकून जायचं, कुणीतरी यायचं, 4 शिव्या झाडायचं. अरे कुठल्या राजाच्या वाटेला आली असली विटंबना. अरे कुठल्या राजाने सोचला असला वेदनांचा दाह. कुठल्या राजेच्या वाट्याला आला असला. इतिहास फक्त एकच नाव सांगतो, संभाजी, संभाजी, संभाजी. अरे पण का सोचला असं? का नाही नमला मग? का नाही झुकला? हे असं सहन करण्यापेक्षा का नाही शरण गेला? का? या स्वराज्यासाठी, या मराठी दौलतीसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, अरे पोरांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तोचत राहिला राजा. हिंदवानी वकवकलेल्या डंकाच्या यातना आणि रक्तात न्हालेला, जखडलेला, विटंबिलेला संभाजी औरंगजेबाच्या दरबारात आणला गेला. भर दरबारात औरंगजेब आहे आणि समोर आहे विटाळलेला संभाजी. औरंगजेबानं बघितलं, औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, बघितला संभाजीच्या डोळ्यात आणि झाला स्तब्ध. तेच डोळे, तीच नजर, तेज तेज. 9 बरस का था तब मिला था हमें ये आगरा में, तब हमने इसे पूछा था क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता, तब इसने हमारा जवाब दिया था हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. लेकिन अब नहीं, अब अल्लाह ताला की मेहरबानी. आणि असं म्हणत औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, नमाजाच्या रुखवता फडायला लागला. आणि संभाजी महाराज बघत राहिले आणि विचारलं कवी कलशांना, कवीजी, कवी आहात आपण, मग सुचते का एखादी कविता? आणि कवी कलश चकित होऊन बघत राहिला. अरे औरंगजेबाच्या गोटात आहे, मृत्यूच्या दारात आहे आणि राजा विचारतोय सुचते का एखादी कविता? ठीक आहे, कविता ऐकायची वेळ आहे, पण राजाला भय नाही, राजाला भीती नाही. राजा विचारतोय सुचते का एखादी कविता? आणि कवी कलश सांगू लागले, हा राजे क्यों नहीं, राजन तुम हो बड़े सांजे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तिजत औरंग. अहो राजे काय लढलात तुम्ही जंग, अहो काय तुमचा तेज, काय तुमचं शौर्य, तुमचा तेज बघून औरंगजेब स्वतः तख्तावरनं खाली उतरलाय आणि तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप, खामोश चंडवी करत औरंगजेब थरथर कापत राहिला. आला संभाजीकडे आणि विचारू लागला, बता संभा, कहा रखा है खजाना, कहा रखी है लूट, तुझा कडाडला छावा. अरे हा हिंदुस्तान आमचा खजाना, या मातीतलं कण कण मानतो आम्ही सोनं. अरे या हिंदुस्तान हा आमचा खजाना, या मातीतलं कण कण मानतो आम्ही सोनं. अरे औरंगजेबा तू गिळास हिंदुस्तान, तू गिळास खजाना, पण आम्ही मागणार नाही तुला, होणार नाही भिकारे. अरे हिंदुस्तान तुझ्या सारख्यांना हाक मारून भीक देतो, घेत नाही असा. अरे घेऊ त्या तलवारीच्या बळावर आणि मनगटाच्या जोरावर. अरे शिव छत्रपतींचे पुत्र आम्ही. आणि औरंगजेब चकित होऊन बघत राहिला. अरे कैसे है ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों ऐसा एक भी शख्स पैदा नहीं हुआ हमारे जनाने में. आणि औरंगजेब विचारत राहिला, बता संभा मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्ही? तसा उपाळा खवाळा संभाजी. अरे माती इमान आमचं, तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याचीच वाटमारी करण्याची, त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर आम्ही परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. आणि औरंगजेब चकित होऊन बघत राहिला आणि कडाडला भर दरबारात, ले जाओ इसे हमारे सामने से, निकाल दो ये आंखें जलाती है हमें, काट डालोगे जुबान बोलती बहुत है,
आणि वदभद्र तुळापूरच्या वधस्तंभाकडं संभाजी महाराजांना नेण्यात आलं. आज्ञा आहे डोळे काढायची. तसे हापशी हातामध्ये लाल बुंद तप्त सळ्या घेऊन साजेत. लाल बुंद तप्त सळ्या, दुरांच्या रेषा ओकणाऱ्या, धाग नुसती जवळ उभा करून न देणारी आणि अशा लाल बुंद तप्त सळ्या निघाल्यात. संभाजी महाराजांनी बघितलं हापशी येतात, लाल बुंद तप्त सळ्या येतात. तसे मिटले नेत्र आणि समोर दिसले आबासाहेब शिवाजी, माँसाहेब जिजाऊ. अरे आबासाहेबांचं स्वप्न याच नेत्रांनी बघितलं स्वप्न. अरे याच नेत्रांनी केला इशारती माझ्या मावळ्यांना. अरे याच नेत्रांनी घेतलं दर्शन शिवाजी महाराजांचं, आऊस साहेबांचं, या स्वराज्याचं. अरे याच नेत्रांनी घडवायचं उद्याचं भविष्य. तेच नेत्र उघडले आणि समोर दिसल्या लाल बुंद्या तप्त्यात सळ्या आल्या समोर आणि घुसल्या आत. चर्र आवाज आला नुसता. सळ्या गेल्या आत, आत, आणखी आत, निघाल्या त्याच वेगानं बाहेर आणि उठला वेदनांचा कल्लोळ नुसता. डोळे नव्हते कुठच, उरल्या होत्या त्या फक्त काळ्या कभिन्न खोबण्या, धूर बाहेर फेकणाऱ्या. अरे अरे आपल्या पायात काटा घुसला तर 5 दिवस पाय धरून बसतो आपण. माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये लाल बुंदा तप्त्यात सळ्या घुसल्या. अरे कशा झाल्या असतील वेदना, कशा झाल्या असतील यातना. पण त्याच वेळी सदेचा दुसरा अंमल सुरू झाला. आज्ञा आहे जबान छाटायची. तसे हापशी हातामध्ये लखलखती नंगी तलवार घेऊन आलेत. संभाजी महाराज उभेत, पण संभाजी महाराज तोंड काय उघडेनात, जीभ काही बाहेर येईना. मग जीभ काटणार कशी? तरी हापशी पुढे गेले आणि ते संभाजी महाराजांच्या मस्तकावर दाब देऊ लागले. संभाजी महाराजांच्या कानावर दाब दिला, पण संभाजी महाराज तोंड काय उघडेनात, जबडा काय हलेनात. अरे हलेल कसा? सिंहाचा जबडा आहे तो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोदीला त्याचे जात. हे अवकाश आमची सांगण्याचा चावाचा जबडा आहे, उघडेल कसा? तसा एक हापशी पुढे गेला आणि त्याला संभाजी महाराजांचं नाक दाबून धरलं. तसा श्वासासाठी जीव घुटमाळला, श्वासासाठी तगमग तळमळ झाली, ओठ हल्ले, जीभ लवलवली. त्याच संधीचा घेतला फायदा. संशी घुसली आत, संशीला पकडली जीभ, काढली बाहेर आणि नंगी लखलखली तलवार आणि क्षणार्धात तोंडातनं बाहेर पडलं फक्त लाल बुंद रक्त, उभ्या शरीराला रक्ताचा अभिषेक करत. अरे हीच जीभ, अरे या जीवेनं काढले उद्गार जगदंब जगदंब. या जीवेनं म्हटलं जय भवानी. अरे या जीवेनं म्हटलं हर हर महादेव. अरे या जीवेनं म्हटलं आबासाहेब, आऊसाहेब, माँसाहेब. ती जीभच पडली तुटून. करत होती नुसती वळवळ. तिला सुद्धा पोरकं व्हायचं नव्हतं संभाजी महाराजांकडे. आणि अरे एक नाही, 2 नाही, पूर्ण 40 दिवस आतोनात अत्याचार चालले होते या राजावर. अरे बोकड जसा सोलतात ना, तसा संभाजी महाराजांचं कातडं सोललं, त्यावर मिठाचं पाणी टाकलं. कशा झाल्या असतील यातना, अरे कशा झाल्या असतील वेदना. जाळच झाला असेल पुऱ्या शरीरात. अरे कुणीतरी यायचं, संभाजी महाराजांचं बोट कापून जायचं. कुणीतरी यायचं, पायाचे तळवे कापून जायचं. अरे कुणीतरी यायचं, अंगावर असलेले मांसाचे लगदे कापून कुत्र्यांना गिधडांना खाऊ घालायचं. आणि विचारत होता औरंगजेब, क्या हुआ, रोया वो, चिल्लाया, आएगा हमारे पास माफी मांगने. तसा रौला खान कडाडला, नहीं हुजूर, ना रोया ना चिल्लाया ना आएगा आपके पास माफी मांगने. तो जाओ कलम कर दो गर्दन उसकी. आणि वाघ मध्य अमावस्या, तारीख आहे 11 मार्च 1689. आणि औरंगजेबाची शेवटची आज्ञा निघाली. संभाजी महाराजांचं मुंडकं छाटा, ते भाल्याच्या पायाला अडकवा आणि त्याची वाजत गाजत धिंड गाडा. गुढीपाडव्याचा आदला दिवस संभाजी महाराजांचं मुंडकं छाटलं, भाल्याच्या फळाला अडकवलं आणि वाजत गाजत उभारली गुढी संभाजी महाराजांच्या मस्तकाची. आली इंद्रायणीच्या काठावर आणि त्या मस्तकातला एक रक्ताचा थेंब इंद्रायणीच्या डोहात पडला आणि थरारली शहारली इंद्रायणी. आणि त्या इंद्रायणी बघितलं ते धैर्य, ते शौर्य, तो पराक्रम, ते निधडी छाती, ते धाडस, ती इंद्रायणी डाळू लागली अश्रू. अरे रडतीये गेल्या 325 वर्ष. खरा संभाजी तुम्हाला कळलाच नाही म्हणत. आणि त्या मुंडक्याकडं
त्या मुंडक्याकडे बघून औरंगजेब म्हणत राहिला, अरे कैसा सुरूर बच्चा है ये, सचमुच छावा है छावा शेर का। अरे हमने इसकी आंखें निकाल दी लेकिन इसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने। हमने इसकी जबान काट डाली लेकिन नहीं निकले दो लफ्ज रहम के उसके जबान से। हमने इसके हाथ काट डाले लेकिन नहीं फैले उसने हाथ हमारे सामने। और हमने उसकी पैर काट डाले लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने। अरे हमने इसकी गर्दन काट डाली लेकिन नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने। या अल्लाह क्या होंगे कामयाब कभी, क्या ऐसा ही लौटना पडेगा खाली हात दहलने। आणि तसंच झालं। संभाजी महाराजांच्या शौर्यातनं, त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातनं इथं उभा राहिला संभाजी शिवाजी आणि लढत राहिला सलग 14 वर्षे आणि शेवटी या महाराष्ट्राच्या मातीतच औरंगजेबाची माती झाली। आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की जगावं कसं हे शिवाजी महाराजांकडनं शिकावं आणि मरावं कसं हे संभाजी महाराजांकडनं शिकावं। जाता जाता चार ओळी सांगणार असं वाटतं, अरे अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे। अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही ही मराठी माणसाची जात आहे। हक्कासाठी भांडतोय आम्ही, नोकरीसाठी लढतोय। हक्कासाठी भांडतोय आम्ही, नोकरीसाठी लढतोय। महाराष्ट्रात क्रांतीचा इतिहास पुन्हा एकदा लढतोय। अरे हे नुसतेच तांडव नाही आमचे, अन्यायावर मात आहे आणि मोडेल पण वाकणार नाही ही मराठी माणसाची जात आहे। अरे पुरे झाले तुमचे आता मराठीवर हल्ले, पुरे झाले तुमचे आता मराठीवर हल्ले। पुन्हा एकदा जागे करू बुरजा सकट तुगड किल्ले। पाठीवरती अजून आमच्या शूर शिवाचा हात आहे आणि मोडेल पण वाकणार नाही ही मराठी माणसाची जात आहे।